नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार मॅम. चित्रा मॅडम, मला वाटतं कुठे चित्रा मॅडम तुम्ही म्यूट आहात का? हो, काय बरेच लोक ग्रुपमध्ये येत आहेत ना, त्यांना मी जर एकदा हे करून दिलं म्हणून 1 सेकंद बंद केला होता. मॅडम, आपण सुरू करूया आता. सर्वांनी कृपया आपले माईक म्यूट ठेवा. तुम्हाला सगळं झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर त्यावेळेला आपण वेळ देऊ. पण आता सगळ्यांचे माईक जर ओपन असतील तर नीट ऐकू येणार नाही. तर माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना वंदन करून सुरू करते. पंचांग वाचन, संवत्सर फळ. मी आणि अविनाश सर आम्ही दोघं जण पंचांग वाचन करत आहोत. आता विषय प्रवेश करायचा तर पंचांगाची सुरुवात कशी आहे, पंचांग म्हणजे काय, याबद्दल जाणून घेताना आपल्याला थोडंसं खगोलीय संकल्पनांकडे जायला हवं. ही आपली पृथ्वी आणि बाकी सर्व ग्रह हे जे फिरत आहेत ते आहे हा मार्ग. या मार्गाला म्हणतात क्रांतीचक्र, क्रांतिवृत्त. या मार्गावरून सर्व ग्रह तारे आणि पृथ्वी फिरत असते. या मार्गाचे जेव्हा 30-30 अंशाचे भाग आपण केलेले असतात ते 360 अंशाचा गोल म्हणजे 30 अंशाचे 12 भाग, याला आपण म्हणतो राशी. आणि जेव्हा या राशीमध्येही वेगळे वेगळे 9 चरण करून काही नक्षत्र असतात ती म्हणजे नक्षत्र. त्यामुळे मेष राशी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकेचा 1 चरण अशी मेष राशी बनलेली आहे. पुढे कृत्तिकेचे उरलेले 3 चरण, रोहिणीचे 4 चरण म्हणजे त्याला 7 चरण. त्यानंतर उरले किती 9 चरणांसाठी राशी पूर्ण होण्यासाठी उरलेले 2 चरण मृगशिरेचे. अशी ही वृषभ राशी. अशा रीतीने संपूर्ण राशीचक्र आणि नक्षत्र यांचा एकत्रित संबंध होऊन हे सगळे ग्रह तारे इथे फिरत आहेत. त्यामुळेच आपण नेहमी म्हणत असतो की आता हा ग्रह या राशीत आला, याचं राशी परिवर्तन झालं. कालच तुम्ही शनीचं राशी परिवर्तनाबद्दल ऐकलं असेल. ते परिवर्तन म्हणजे अशा रीतीने फिरता फिरता राशीत आणि त्यामुळे नक्षत्रात ग्रह येतो, त्याला त्याचं गोचर भ्रमण म्हणतात. आता पंचांगाचा हुकूम असा झाला की हा जो काळ आहे या काळाला काळ माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण इंग्रजी कालगणना वापरतो तर आज 30 तारखेला 4:30 वाजता हे लेक्चर आहे तुम्हाला कळलं, तेव्हा तुम्हाला निश्चिती झाली की तुम्हाला या वेळेला इथे हजर राहायचं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचं नीट सादरीकरण होण्यासाठी कालगणना ही फार आवश्यक गोष्ट आहे. आणि त्यामुळेच सौर, सावन आणि चांद्र या 3 व्यावहारिक कालगणना आपल्या पूर्वजांनी आपल्याला घालून दिल्या. सौर कालगणना म्हणजे सूर्याचं राशीभ्रमण. सूर्य दर महिन्याला 1 राशी बदलतो, त्याला म्हणतात संक्रांती. जरी आपल्याला मकर संक्रांत ही महत्वाची संक्रांत माहिती असली तरी सुद्धा या सर्व 12 राशीतून सूर्याचं एकेका महिन्याला भ्रमण होत असतं आणि त्या प्रत्येकाला संक्रांत असंच म्हटलं जातं. मेष संक्रांत, वृषभ संक्रांत, मिथुन संक्रांत अशा त्या संक्रांती असतात. तर सूर्याचं राशीभ्रमण म्हणजे सौर कालगणना. सूर्याचं सूर्योदय ते दुसरा सूर्योदय भ्रमण जे आहे त्याला आपण म्हणतो सावन कालगणना. तीच संकल्पना आहे वाराची. हिंदू पद्धतीमध्ये वार हा एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयाप्रमाणे असतो. आणि तिसरी कालगणना म्हणजे चांद्र कालगणना. चंद्रकला, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे ज्या तिथी म्हणतो आपण, करण म्हणतो, त्याच्यावर येणारे मुहूर्त हे सगळे या व्यावहारिक कालगणनेतून आपल्याला मिळतात. आता म्हणून ही पंचांगाची 5 अंग या सगळ्या गोष्टीतून बनलेली आहेत. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण.
मगाशी तुम्हाला आपण चांद्र कालगणना म्हणालो, तिथी ती म्हणजे काय आहे, तर सूर्य आणि चंद्रातला फरक. अगदी सोपं सांगायचं तर अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकत्र असतात. चंद्र जलद गती असल्यामुळे भरभर सूर्याच्या 12 अंश पुढे जातो आणि एक तिथी होते. 24 अंश पुढे झाला की 2 तिथी होतात. अशा रीतीने पुढे पुढे तिथी होत राहतात. 15वी तिथी पौर्णिमा, याला चंद्र आणि सूर्य यांच्यातलं अंतर 180 अंश असतं. पुढे असेच अंश होत 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 30वी तिथी म्हणजे अमावस्या, तिथे पूर्ण पुन्हा सूर्य आणि चंद्र हे 0 अंश म्हणजे एकत्र येतात. म्हणजे चंद्रकला म्हणजे चांद्र कालगणना किंवा तिथी. एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत वार हे तर आपण पाहिलंच. 7 वार त्यांचे ग्रह आहेत. 7 आपले ग्रह, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. हे लक्षात ठेवलं की 7ही ग्रह आपल्या लक्षात येतात. त्यानंतर पंचांगाच्या अंगामध्ये आहे सूर्य आणि चंद्र यांची एकत्रित आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा त्यातून आपल्याला सूर्य आणि चंद्र कुठे आहेत, त्यांची स्थिती परस्पर साकल्याने स्थिती कशी आहे हे कळतं. त्याला म्हटलं जातं योग. योग आई पंचांगाचा एक भाग आहे. 27 योग आहेत. विष्कुंभ, प्रीती, आयुष्मान इत्यादी ते दाखवले. ते त्यातले व्यतिपात आणि वैधृती हे योग मुहूर्ताला वापरले जात नाही. तिथीच्या अर्ध्या भागाला करण म्हणतात. जसं तिथीचं गणित आहे तसंच करणाचं गणित आहे. करणामध्ये 7 चरकर्ण आहे जी सदैव येत राहतात आणि 4 कर्ण जी आहेत ती फक्त अमावास्या आणि चतुर्दशी, कृष्ण चतुर्दशी या स्थितीला येतात. त्यांना स्थिर कर्ण म्हणतात. अशुभ कर्ण आणि शुभ कर्ण अशा रीतीने आपण पंचांगामध्ये असं वर्गीकरण करतो. सामान्य पंचांग वाचन आहे ते सर्वांना यायला हवं. त्या पंचांग वाचनामध्ये दाते पंचांग पाहिलं तर त्याच्यामध्ये असं असतं की इंग्रजी दिवस पाहायचा, इंग्रजी तारीख, आणि इथून मागे जात त्या दिवशीची तिथी कोणती, ती कधी संपली, वार कोणता, नक्षत्र कोणतं, योग कोणता, करण कोणता, हे सगळं पाहत जायचं. अशा रीतीने आपण तिथी वाचन पंचांग वाचन करू शकतो. ही पूर्वपीठिका थोडीशी तुम्हाला दिली कारण पूर्वपीठिका देणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय त्या पंचांगातल्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. कृपया सर्वांनी आपले माईक बंद ठेवावे. आता संवत्सर क्रम. आता आपण जे बोलतो आहोत, गुढीपाडव्याला आपण नवीन संवत्सर सुरू झालं तर या नवीन संवत्सराच्या बाबतीमध्ये संवत्सर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला पाहायला हवं. तर संवत्सर म्हणजे जे आपण ज्याला आपण वर्ष असं म्हणतो त्याच प्रकारे संवत्सर हा शब्द योजला गेलेला आहे. एकूण 60 संवत्सर असतात आणि त्या 60 संवत्सरांमध्ये क्रम असतो. त्या क्रमानेच ती संवत्सर येत जातात. त्या क्रमाने ती संवत्सर आपल्याला दिसतात. ही जी संवत्सरांची नावं आहेत, प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापती इत्यादी, तुम्हाला दिसेल की 39 हे विश्वावसू हे आता सुरू झालेलं संवत्सर आहे. अशा रीतीने पुढे पुढे ही संवत्सर येत जाणार आणि 60वं संवत्सर झालं की पुन्हा संवत्सराचा क्रम सुरू होणार. आता 60 हा आकडा का, तर 60 हा आकडा ह्याच्यासाठी आहे हा बरेच लोक जॉईन होत आहेत म्हणून मला जरा यायला लागलं. तर 60 याचं लॉजिक असं आहे की शनी आणि गुरु हे 2 मोठे ग्रह आहेत आणि त्यांची गती कमी आहे, मंद आहे. त्यांचा बराच प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि 2.5 वर्ष शनीचं प्रत्येक राशीत भ्रमण असतं आणि 1 वर्ष गुरुचं. तर दोघेही जेव्हा एका ठिकाणी सुरुवात करतात तेव्हा पुन्हा त्याच ठिकाणी यायला 60 वर्ष लागतात. 60 वर्षांनी पुन्हा तीच स्थिती येते. त्यामुळे ही 60 संवत्सर आहेत.
त्या 60 संवत्सरानंतर पुन्हा तीच स्थिती आल्यावरती आपण पुन्हा संवत्सर मालिकेला सुरुवात करतो. आता प्रचलित संवत आजचं काय हे आपल्याला कसं कळणार? तर ते प्रचलित संवत काढण्यासाठी आपल्याला इसवी सन जे आहे त्यातून जर आपण 78 वजा केले तर आपल्याला या वेळेचं शक संवत कळतं. म्हणजे आज 2025 आहे, त्याच्यातले 78 वजा केल्यावर 1947 हे आत्ताच सुरू झालेलं शक संवत असणार. म्हणून आता तुम्ही जर पाहिलं तर 1947 हे शक संवत आहे. आणि या शक संवतामध्ये कुठल्या क्रमांकाचं शक आहे हे बघण्यासाठी शक संवतात 12 मिसळले आणि त्यातून 60 भागाकार केला तर बाकी जी उरेल ते त्या क्रमांकाचं संवत्सर असतं. त्यामुळे आता 1947 शक अधिक 12 भागिले 60 केल्यावरती बाकी उरली 39 आणि मागे आपण पाहिलं की 39 आहे विश्वावसू हे संवत्सर. त्यामुळे आता विश्वावसू हे संवत्सर सुरू झालेलं आहे. याचं साधारण फळ काय आहे? मिश्र फळाचं आहे. साधारण वर्षा असं हे विश्वावसू संवत्सर एका वाक्यात त्याचं वर्णन करता येईल. तर तुम्हाला एक थोडीशी पार्श्वभूमी मी दिली की संवत्सर म्हणजे काय, कुठून आपण सुरुवात केला. अतिशय त्रुटक स्वरूपात दिली, कारण का जास्त देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. त्यामुळे जितकं मला देता आलं तितकं मी त्रोटक स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलं. संवत्सर जर भविष्य करायचं असेल तर संहितेमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला वापराव्या लागतात. एक आहे संवत्सर फळ जे दिलेलं असतं ते. दुसरं आहे चैत्र शुद्ध वर्षप्रवेश कुंडली, त्याचा अभ्यास करायचा. तिसरं आहे चतुस्तंभ विचार करायचा, म्हणजे अग्नी, वायू, जल इत्यादी चतुस्तंभ आहेत ते कसे आहेत त्या वर्षी पडलेले. संक्रांती म्हणजे केवळ मकर संक्रांती नव्हे, तर जसं मी म्हटलं तरी सूर्याची दर महिन्याला एक संक्रांती होते, त्या संक्रांतीचा विचार करायचा. संक्रांती कशी पडली आहे, काय आहे हे सगळं पाहायचं. तर अशा रीतीने. आणि आर्द्रा प्रवेश, आर्द्रा नक्षत्रात सूर्याचा प्रवेश होतो, ते वर्षा कशी राहील त्या वर्षासाठी, त्या संवत्सरासाठी, यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो. तर संवत्सर भविष्य सांगताना या सगळ्याचा साकल्याने विचार करावा लागतो. आपण पंचांगात जे संवत्सर बघतो भविष्य, ते संवत्सर फळावर अवलंबून असतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण पंचांगातलं संवत्सर फळ काय असतं, कसं असतं ते पाहू, आणि मग त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नंतर त्याचं अनालिसिस करून पाहू. तर आता संवत्सर फळ, पंचांगामध्ये संवत्सर फळ तुम्ही वाचाल, त्या संवत्सर फळामध्ये तुम्हाला वर्षफलाचे स्वामी दिलेले असतील. ते वर्षफलाचे स्वामी म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे ती आधी आपण थोडीशी पाहून घेऊ, म्हणजे संवत्सर वाचताना तुम्हाला अडचण येणार नाही. तर वर्षाचे स्वामी फळ अशी संकल्पना आहे की हे बघा, या संक्रांती मी अशा दाखवलेल्या आहेत तुम्हाला की सूर्याचं असं एकेका, या सगळ्या राशी आहेत आणि याच्यातून भ्रमण होतं तेव्हा एक एक संक्रांत होते. म्हणून म्हटलेलं आहे मेषगे रवी संक्रांती ही शशी मासे भवती तच्चैत्रम एवं वैशाखाद्या वृषादी संक्रांत योगेन. म्हणजे रवी मेषेत जातो तेव्हा कोणती होते, चैत्र हा शशी मास म्हणजे चंद्रमास सुरू होतो, आणि अशा रीतीनेच पुढे पुढे वृषभ, वैशाख, अशा रीतीने पुढचे मास येत राहतात. तर आता वर्ष फलाचे स्वामी तुम्हाला आता संवत्सर आपण जे वाचणार आहोत ते दिसतील. ते म्हणजे असे आहेत. राजा येईल तुम्हाला, या वर्षाचा राजा, या संवत्सराचा राजा अमुक तमुक आहे. तो राजा कसा येतो, तर राजा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा जेव्हा सुरू झाली, तो जो वार आहे त्या वाराचा स्वामी म्हणजे राजा. प्रधान म्हणजे कोण, तर सूर्याच्या मेष संक्रांतीचा वारेश आहे तो म्हणजे प्रधान. मेघेश म्हणजे कोण, तर
सूर्याचा आधा नक्षत्रात जेव्हा प्रवेश होईल त्या वाराचा स्वामी म्हणजे मेघेश. त्यानंतरच असे वेगवेगळे त्याला दिलेले आहेत हे की मेघेश कोण, रसेश कोण, निरसेश कोण, अशा वेगवेगळ्या संज्ञा त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये 2 संज्ञा असतात, त्या म्हणजे या वर्षी हा नाग आहे, या वर्षी हा मेघ आहे असं लिहिलेलं असतं. तर हे नाग आणि मेघ कसे काढतात, तर त्यासाठी काही गणिती बाबी केल्या जातात. गणित करून काढलं जातं की कोणता नाग यावर्षी असेल आणि कोणता मेघ यावर्षी असेल. त्यासाठी त्या नागांची आणि मेघांची नावं दिलेली असतात आणि त्याच्यानंतर त्यावरून आपल्याला ते काढता येतं. म्हणजे अशा रीतीने गणितीय संकल्पनांनी हे त्यावर्षी त्यावेळेचं पर्जन्यवाहन, त्यावेळेचं नाग, त्यावेळेचा मेघ हे काढता येतं. तर अशा रीतीने आपण बरीचशी माहिती घेतली जी आपल्याला संवत्सर फळ वाचण्यासाठी लागणार आहे. तर आपल्या पुढच्या संकल्पना बघण्याच्या आधी आपण एकदा पंचांग वाचन करणार आहोत. दाते पंचांगात जे दिलेलं आहे पंचांग दिलेलं आहे जे संवत्सर फळ ते मी वाचते आहे आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला आता ही जी माहिती दिलेली आहे राजा, प्रधान, मेघेश, रसेश वगैरे समोर आहे त्याच्यावर तुम्हाला कळेल जेव्हा जेव्हा ते काही येईल त्यांच्या संकल्पना त्या तुम्हाला जास्त चांगल्या समजतील. तर प्रारंभ करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः. अथ संवत्सर फलम स जयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपतीं खेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकान संवत्सर फलम वश्ये सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्यांची सिद्धी होण्याकरता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान करून ब्राह्मणाचा, देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्याचकडून वर्षभर श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे त्याचे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी प्राप्त होतात. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता भार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम यह शृणुयात घौकदलनम चायुर्यशः श्रीकरम. वेधा विष्णु हरो रवींदु महिजा सौम्यो गुरु भार्गवो मंदो गु सखिशी शत्रुदलनम कुर्वन्तु सर्वे ग्रहा. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रविचंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करून वर्ष प्रतिपदेच्या दिवशी हे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात. हे रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनाने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बहुबुल देव आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करू. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. स्वस्ती श्री सूर्य सिद्धांत मतेन समस्त जगत उत्पत्ती स्थिती लय कारण श्री महाविष्णू नाभि कमलोद्भवस्य वर्तमान ब्रह्मणः
परमायु वर्षशतम त्रयार्धयातम उत्तर शताब्दे प्रथम मासे प्रथम पक्षे प्रथम दिवसे त्रयोदश घटिकाः द्विचत्वारिंशत् फलानि अक्षरत्रयं च गतम्. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य हे 100 वर्षे आहे. त्यातले 50 वर्ष होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 22 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी या एकेका मनुत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000, द्वापार युगाची 8,64,000. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर, त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन हा होईल, त्याचा शक 10,000 वर्षे चालेल. पाचवा गौड देशात धारातीर्थ नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्षे चालेल. आणि 6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे असेल. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,124 वर्षे मागे पडली व 4,26,874 वर्षे शिल्लक आहेत. या विश्वावसू नाम संवत्सरात पाऊस थोडा पडेल, पिकांची आणेवारी कमी राहील, रोगराई वाढेल, धनसंपत्ती कमी होईल. आता राजादी फलांची व्यवस्था. कारण भारत देश हा खूप मोठा खंडप्राय देश असल्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांचं भविष्यही त्यावेळेला वेगवेगळ्या प्रतीने वर्तवलेलं असेल. त्यामुळे राजाचं फळ कुठे मिळेल? सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इथे राजाचं फळ मिळेल. प्रधानाचं फळ कुठे मिळेल? बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचं फळ कुठे मिळेल? बिहार व जबलपूरच्या बाजूस. तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फळ गुजरात, आग्रा प्रवेशाचे फळ विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी, रसाधिपतीचे फळ कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यातील भूभागात, अर्धेशाचे फळ आंध्र प्रदेश, सेनेशाचे फळ पंजाब व काश्मीर, नीरसेशाचे फळ दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश, फलाधिपतीचे फळ गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा रवी असल्याने धान्य, फुले, फळे कमी पिकतील, चोरांची भीती वाढेल, पाणी कमी मिळेल, रोगराई वाढेल. मेघाधिप रवी असल्याने पाऊस तुरळक पडेल, धान्य आणि फुले कमी मिळतील, चोर, उंदीर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल. खरीपाचा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल, धनधान्य आणि संपत्ती वाढेल, लोक सुखी व समाधानी राहतील. रसाधिपती शुक्र आहे म्हणून मीठ, ऊस, तीळ, जवस हे पदार्थ थोडे होतील, मात्र पाणी मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध, फुले, फळे यांची समृद्धी होईल, लोकांची संपत्ती वाढेल. नीरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने व कडधान्य विपुल होतील. आर्द्र प्रवेश ज्येष्ठ कृष्ण 12 रविवारी 22 जून 2025 रोजी सकाळी 6:19 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याचे फळ लोकांमध्ये सुख समाधान वाढेल, जनावरांना त्रास होईल, रोगराई वाढेल. यावर्षी नीलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडून धनधान्य मुबलक होईल, लोक आनंदी राहतील. यावर्षी बासुकी नावाचा नाग असल्याने पर्जन्यमान चांगले राहील, पिके चांगल्या प्रकारे येतील. पशुपालक यम आहे म्हणून पाऊस कमी पडेल, गवत चारा कमी होईल, जनावरांना उपद्रव होईल, लोक दुःखी होतील. मेघनिवास परिटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र तटावर पडले आहे, त्यामुळे पाऊस पुष्कळ पडेल, धनधान्याची समृद्धी होईल. यावर्षी 2 आढक म्हणजे पर्जन्यमान साधारण असून
त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, 12च्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने पातक जाते, योगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोवर्ग साध्य होतात, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील. इति संवत्सर फलम संपूर्णम. श्री गजाननार्पणमस्तु. शुभम भवतु. तर अशा रीतीने हे संवत्सर फल तुम्हाला सांगितलेलं आहे. या संवत्सर फलामध्ये राजा, प्रधान इत्यादी त्या त्या वर्षाच्या ग्रहांचे अधिकारी कोण कोण आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी कोणत्या ग्रहांच्या आधिपत्याखाली येतील ते सांगितलेलं आहे. आणि त्या त्या ग्रहाच्या स्वभावानुसार आपल्याला फळ मिळणार. रसेस म्हणजे रसदार गोष्टी ज्या आहेत त्या ज्याच्याकडे आहेत तो. मग जर एखादा नीरस ग्रह म्हणजे शुष्क ग्रह मंगळासारखा जर रसेस असेल तर त्यावेळेला रसदार फळं चांगली होणार नाही. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला एक ज्योतिषाची पूर्वपीठिका असणं आवश्यक आहे, याचं सगळं संपूर्ण आकलन होण्यासाठी. पण साधारणतः तुम्हाला कळलं असेल की वर्षफळाचे स्वामी जे असतात त्याच्यावरती संवत्सर फळाचं भविष्य अवलंबून असतं. आणि जे जे अधिकारी ग्रह ज्या ज्या प्रदेशासाठी स्वामित्व त्यांच्याकडे असतं त्याच्यानुसारही त्या त्या प्रदेशाचं भविष्य बदलत असतं. तर आता आपण पंचांगात दिलेलं संवत्सर फळ आहे ते पाहिलं. साधारणतः तेवढंच फक्त बघितलं जातं, पण तसं नाहीये. पूर्वी आपल्या पूर्वजांनी खूप सखोल विचार केलेला आहे. अनेक संकल्पना आहेत संहितेत ज्या संवत्सर फळासाठी आपल्याला वापराव्या लागतात. बऱ्याचशा आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सतत पर्यावरणाचं निरीक्षण करावं लागतं. मेघगर्भ कसा आहे, वाऱ्याची स्थिती कशी आहे, कधी पाऊस पडला, कधी आगीच्या ज्वाला कशा रीतीने गेल्या, होळीच्या वेळेला आगीच्या ज्वालांची परिस्थिती कशी होती, कुठे गेल्या त्या. पण इतकं व्यवस्थित निरीक्षण करणारे लोक आता आपल्याकडे नाहीत. पण त्यांनी बाकी ज्या संकल्पना दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण तार्किकतेने आणि गणितीय पद्धतीने काही गोष्टी काढू शकतो त्या संकल्पना तरी राबवून आपण त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. तर त्या संबंधीच्या मगाशी आपण पाहिल्या की कोणत्या कोणत्या संकल्पना आपण पाहणार आहोत. तर त्या संकल्पनांना आता आपण प्रारंभ करू. असं संहितेत दिलेलं आहे की जलस्तंभ, तृणस्तंभ, वायुस्तंभ आणि अन्नस्तंभ असे 4 स्तंभ आहेत. संवत्सर कसं असेल, चांगलं किंवा वाईट, त्याच्यामध्ये कोणता भाग चांगला असेल कोणता वाईट, यासाठी या चतुस्तंभांचा विचार करावा. जलस्तंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि रेवती नक्षत्र यांचा संयोग किती आहे ते पाहणं. आणि त्यानुसार तो मजबूत असेल तर भरपूर वर्षा आणि भरपूर पाण्याची उपलब्धता असतं. तर यावर्षी जलस्तंभ उत्तम आहे. तृणस्तंभ म्हणजे कृषी उत्पादन, वैशाख शुद्ध प्रतिपदा आणि भरणी नक्षत्र यांचा संयोग विचार आपण कृषी उत्पादनासाठी करू शकतो. यावर्षी हा संयोग भरपूर आहे, उत्तम आहे, त्यामुळे कृषी उत्पादन चांगलं येऊ शकतं. वायुस्तंभ हा 3रा स्तंभ, ह्याच्यामध्ये ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आणि मृग नक्षत्र ह्यांच्या संयोगाचा विचार केला जातो. यावर्षी हा संयोग कमी आहे. वायुस्तंभ निर्बल असल्यामुळे वायुकारक ज्या काही गोष्टी आहेत, वादळ म्हणा, प्रपात म्हणा, भूकंप याचा प्रकोप होऊ शकतो. आणि अन्नस्तंभ आषाढ शुद्ध प्रतिपदा आणि पुनर्वसू नक्षत्र यांचा संयोग जो असेल त्यामुळे आपल्याला अन्नस्तंभ एकंदर उत्पादन कसं येईल ते कळतं. यावेळेचा हा संयोग हा कमी आहे, हा स्तंभ बलवान नाही, त्यामुळे चांगलं उत्पादन आलं तरी हानी शेती उत्पादनाची होईल अशा काही गोष्टी होऊ शकतात. हे 4 स्तंभ आपल्याला संवत्सराबद्दलची माहिती देतात की कोणत्या गोष्टी संवत्सरात व्यवस्थित रीतीने असतील, कोणत्या नसतील. त्यानंतर आपण बघतोय संक्रांती फळ. संक्रांती आपण ही संकल्पना पाहिली ते समोर तुम्ही आकृती पाहिली तरी कळेल की अशा रीतीने हा क्रांती मार्गावरती या सगळ्या राशी आहेत. आणि या राशीतून जेव्हा एकेका राशीतून सूर्याचं भ्रमण होतो त्याला म्हणतात संक्रांती. तर संक्रांतीचं फळ वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे. ती जर कोणत्या वारी होईल आणि कोणत्या नक्षत्रात होईल याच्यानुसार
वेगवेगळ्या रीतीने तिला नामकरण दिलेलं आहे. कोणाला घोरा म्हणतील, कोणाला धावशी म्हणतील, कोणाला महोदरा म्हणतील. हे ज्या वारी ती संक्रांत येते त्याच्यावरून ठरतं. तर 2025 ची संक्रांत फळ आपण पाहिली तर मेष संक्रांती ही स्वाती नक्षत्रात आहे, तिला महोदरा नाव आहे आणि वारानुसार ती रविवारी म्हणून घोरा आहे. कर्ण विचारानुसार ती कौलव कर्णामध्ये आहे आणि त्यामुळे तिची स्थिती आहे उभी. उभी संक्रांती चांगल्या परिस्थितीत आपण म्हणतो, त्यामुळे बाजार साधारण स्थिर, हवामान चांगलं राहील आणि मुबलक वस्तू असतील असं याचं आपण वर्णन करू शकतो मेष संक्रांतीचं. वृषभ संक्रांतीचं असंच वर्णन दिलेलं आहे. सिंह संक्रांती तुम्ही पाहिली तर साधारण ऑगस्ट सप्टेंबरचा हा काळ आहे सिंह संक्रांती जेव्हा येते ती, तर ती झोपलेली आहे संक्रांतीची स्थिती. राक्षसी आणि मिश्रा या 2 स्वरूपामध्ये आहे आणि झोपलेल्या संक्रांतीचं आहे महाबाई आणि दुर्भिक्ष. हे साधारणतः त्या काळामध्ये दिसून येईल संक्रांतीमुळे येणारं फळ. त्यानंतर बसलेली संक्रांती जी असेल त्याच्यामध्ये वरती दिल्याप्रमाणे आणि उभ्या संक्रांतीमध्ये साधारणतः स्थैर्य अशा रीतीने आपण या संक्रांतीकडे बघू शकतो. वार आणि वारानुसार नक्षत्र आणि नक्षत्रानुसार संक्रांतीची फळं आणि स्थितीची फळं आपण अशा रीतीने पाहू शकतो की दर महिना कसा राहील, संपूर्ण जे 12 महिने आहेत ते कसे राहतील. यानंतरही बऱ्याचशा संकल्पना आहेत ज्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर मी जरा अविनाश सरांना विनंती करेन की त्यांनी जरा या बाकीच्या संकल्पना काही आपल्याला समजून सांगाल. अविनाश सर. नमस्कार मॅडम. कोणीतरी हँड रेस केलाय का, विचारायचंय का? पाटील. रमेश पाटील काहीतरी हँड रेस दिसतोय. परत तुमचं हँड रेस होते. रमेश पाटील, तुम्हाला काय विचारायचंय? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता तुम्ही हे ऐकलं की पंचांगाच्या श्रवणाने तुम्हाला हे सगळं प्राप्त होतं, हे सगळं. तर त्याच्या मागचं मतितार्थ काय आहे? प्राप्त होतं म्हणजे काय? नुसतं श्रवण केल्याने प्राप्त होणार आहे का? नाही. तसं त्यांनी म्हटलं कारण उद्देश हा होता की त्या निमित्ताने ते लोक पंचांग बघायला लागतील. आणि नुसता बघून फायदा नाही, तुम्हाला पंचांग बघून त्यातली माहिती वापरून तुमच्या फायद्यासाठी जेव्हा तुम्ही ती वापरायला लागाल तेव्हा तुम्हाला त्याचा खरा फायदा होईल. हिंदू धर्मात सगळ्या संकल्पना अशाच आहेत ना, की मूर्तीपूजन पण अशामुळेच आलेले आहे की सर्वसाधारण माणसाला देव काय हे समजावा, त्यासाठी मूर्ती झाली. त्याच प्रकारे हे ते असं सांगतायत की तुम्ही श्रवण करायला तो माणूस उघडेल, वाचेल, त्याच्याबद्दल काहीतरी माहिती मिळवायला बघेल आणि जसं जसं पंचांग समजत जाईल तसं तसं त्याला हळूहळू कोणता शुभ काळ आहे, कोणता अशुभ काळ आहे हे समजायला लागेल, त्याचा तो उपयोग करून घ्यायला लागेल, तेव्हा त्याला त्याच्या जीवनात फायदा होईल. दुसरं म्हणजे आता तुम्ही जे आपण फळ वाचलं तर त्याच्यात तुम्हाला असं वाटलं असेल की राजा, मंत्री, मेघाधीप सगळं रवी आहे, त्याच्यामुळे तो म्हणतो पाऊस तुरळक, पाऊस तुरळक, पाऊस तुरळक. मग सडनली म्हणतो पाऊस कमी आहे तर मग खरीपाचा स्वामी बुध आहे म्हणून पाऊस जास्त. मेघ चांगला आहे, नाग चांगला आहे, मेघ निवास परिटाच्या घरी आहे म्हणून पाऊस जास्त. मग हे कॉन्ट्राडिक्टरी नाही वाटत? आणि ह्याच्यातून तुम्ही काय माहिती घेणार? 3 ठिकाणी म्हणतात आहे की पाऊस नाही, 3 ठिकाणी पाऊस नसताना खरीप पीक कसं चांगलं येईल? तर याचा आपल्याला अजून खोलात जाऊन वापर करायचा आहे. या सर हा काय बोलतो? आवाज येत नाहीये? कमी येतोय. नाही, व्यवस्थित आवाज नाही येतोय आवाज व्यवस्थित. आम्हाला आवाज बरोबर येतोय तुमचा, कुठेही कमी येत नाहीये. बरोबर. बरं.
मॅडम तुम्ही चेक करा तुमच्या इथे. तर याचा आपल्याला ह्या हे जे सगळे स्वामी आहेत त्याचा आपल्याला अजून खोलात जाऊन कुंडल्यांना लावून त्यांचा जेव्हा आपण आता पुढे जाऊन बघू आणि त्याचा वापर करू तेव्हा आपल्याला कळत जाईल की काय होतंय. आता ही पहिली आपण बघतोय ती आद्रा प्रवेश कुंडली आहे. म्हणजेच काय आहे की रवी ज्या वेळेस आद्रा नक्षत्रात जातो त्या वेळेसची कुंडली ही. याच्यावरून आपण पर्जन्य विचार करतो. तर आता ह्या कुंडलीत काय दिसतंय तर एक असे काही नियम आहेत संहितेमध्ये की आद्रा प्रवेश सूर्योदयानंतर होत असेल तर चांगला नाहीये. आता हा आद्रा प्रवेश सूर्योदयानंतर झालेला आहे त्यामुळे हा चांगला नाही. तिथी कृष्ण द्वादशी आहे चांगली आहे पण नक्षत्र भरणी अशुभ आहे. मग आपण पर्जन्यासाठी बघतोय म्हणून आपण चंद्राकडे बघतोय तर चंद्र अग्नितत्वाच्या राशीत आहे हे चांगलं नाही. पण शुक्राबरोबर असल्याने परत शुक्र अजल तत्वाचा आहे त्यामुळे परत ते बॅलन्स होते. मग जलतत्वाच्या राशींकडे आपण बघायचं या कुंडलीत की जलतत्वांच्या राशींचं काय आपल्याला दिसतंय. शुभग्रहांशी संबंध येतोय का नाही. आणि फक्त आणि मीन राशीत काय आहे शनी आहे म्हणजे ते पण चांगलं नाहीये. मग चतुर्थ स्थानावरून मेदिनीयमध्ये चतुर्थ स्थानावरून कधीही पीक पाण्याचा विचार केला जातो. तर मग चतुर्थात काय आपल्याला दिसतंय तर तिथे चतुर्थावर शनीची दृष्टी आहे पण त्याचबरोबर चतुर्थेश जो आहे बुध तो स्वराशीचा आणि गुरु बरोबर आहे. त्यामुळे आणि तिकडे काय होतंय की त्याला दिग्बल पण प्राप्त होतंय ना. लग्नात गुरु आणि बुधाला दिग्बल प्राप्त होतं त्यामुळे हे चांगलं आहे. त्यामुळे एकंदरीत या आद्रा प्रवेशचा आपण विचार केला तर असं वाटतं की पाऊस होईल पण त्याचबरोबर त्याचा कुठेतरी त्याला नुकसान पण होईल फटका पण बसेल. जसं आपण ते बघितलेलं की चतुस्तंभ विचारामध्ये आपल्याला दिसलेलं की वर्षा होईल पण वायुस्तंभ खराब आहे त्यामुळे त्याचं फायदा आपल्याला मिळणार नाही. पुढची घ्या स्लाइड मॅडम. आता हे एक जगत लग्न विचार हा पण एक कन्सेप्ट आहे की मेष संक्रांतीचे जे लग्न असेल त्याला जगत लग्न म्हणतात. मेष संक्रांतीचं लग्न म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तामिळनाडूमध्ये हे नवीन वर्ष कधी होतं की जेव्हा सूर्य मेष राशीत जातो आणि तिकडचे जे महिने असतात ते पण ह्या राशींच्या नावावर असतात. कारण तिथे चांद्रमास आपला जो आपण फॉलो करतो तो फॉलो नाही करत. ते सौरमास फॉलो करतात. त्यांच्या राशींची नाव मेष वृषभ जशा संक्रांती होत आहेत तशा त्यांच्या महिन्यांची नावं असतात. तर म्हणजे मेष संक्रांतीच्या लग्नाचा आपण जर विचार केला तर तिथे काय दिसतंय आता ते बघूया. आता ही संक्रांती रविवारी येत आहे त्यामुळे मगाशी आपण संक्रांतीची सगळी जी फळं बघितली की कोणत्या वारी येत असेल कोणत्या नक्षत्रात येत असेल हे आमचं सगळं मत नाहीये. हे सगळं संहितेमध्ये आहे त्याप्रमाणे मानतो आहोत. कोणत्या वारी संक्रांत येते आहे कोणत्या नक्षत्रात येते आणि कोणत्या कर्णामध्ये येते त्याप्रमाणे आपण फळं बघत होतो. तर तशी ही रविवारी आहे त्यामुळे घोरा आहे. नक्षत्र स्वाती असल्याने महोदरी आहे तर महोदरीवर कोणाचा मंगळाचा अमल आहे. घोरा पण चांगली नाहीये. त्यामुळे हे जे मेष संक्रांतीचं आहे कुंडली तर इथे आपल्याला पहिल्यांदा हे चांगलं अशुभ दिसलं. त्यानंतर काय की लग्नेश बघूया. ते लग्नेश केंद्र कोणात आहे का नाही. तो द्वितीय स्थानात मारक स्थानात आहे. नंतर लग्नावर पण काय होत आहे तर मंगळाची दृष्टी येते पण त्याचबरोबर गुरु केंद्रात आहे त्यामुळे ही जी सगळी अशुभता होते ती कमी होते. मग जर षष्ठात आपण बघितलं
तर मंगळ नीचेचा आहे, त्याच्यावर राहूची दृष्टी आहे. त्यामुळे असं वाटतं की यावर्षी शत्रुभय राहील आणि रोगराई जास्त प्रमाणात असेल. आता योग पण यावेळेस वज्र आहे, त्यामुळे जनतेला पीडा असं फळ आहे. एकंदरीत म्हणजे सर्वसाधारण जनतेसाठी हे वर्ष या जगत लग्नापासून सुद्धा चांगलं दिसत नाही. पुढची घ्या मॅडम. सहचार घ्यायचंय का तेजी म्हणजे? आता एक तेजी मंदी विचार हा ही पण एक संकल्पना संहितेमध्ये आहे. संहिता ही बृहत संहिता वराहमिहिर नी जसं बृहत जातक लिहिलं तसं बृहत संहिता पण लिहिली. आणि ज्योतिषाचे 3 खंड आहेत हे तुम्हाला माहिती आहे की संहिता, होरा आणि सिद्धांत. सिद्धांत म्हणजे गणित, संहिता म्हणजे हे आता जे आपण मेदिनीय म्हणतो ते संहिता, आणि होरा म्हणजे जातक. त्या संहितेचा एवढा अभ्यास केला जात नाही, विचार केला जात नाही. त्यामुळे तुम्हाला आता या ज्या आम्ही सगळ्या दाखवतो आहोत ते अजून मला तर वाटत नाही की या प्रकारे कोणीही दाखवेल. कितीही तुम्ही पंचांगाचं कुठलेही बघा, यूट्यूब व्हिडिओ किंवा काहीही बघा, तुम्ही आता जे बघताय जो विचार तो तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तर ह्या तेजी मंदीमध्ये काय आहे की पहिला तर अमांत म्हणजे अमावास्येची, जसं आपण चैत्र प्रतिपदेची कुंडली बनवली ती म्हणजे जेव्हा अमावास्या संपते आणि प्रतिपदा चालू होते त्यावेळेसची जी कुंडली असते, असंच प्रत्येक महिन्याच्या चांद्रमासाच्या वेळेसची जी कुंडली असेल त्याप्रमाणे आपण ती बघत गेलेलो आहे. आणि त्यावेळेस चंद्र त्या कुंडलीत कोणत्या राशीत आहे आणि त्याच्यावरती शुभ ग्रहांची दृष्टी आहे की अशुभ ग्रहांची दृष्टी आहे किंवा संबंध आहे, युती किंवा दृष्टी, याचा विचार करून ही फळं जी संहितेमध्ये आहेत ती तिकडे मांडलेली आहेत. जसं आता एप्रिलमध्ये जर आपण बघितलं तर काय दिसतंय की चंद्र मेष राशीत आहे त्या अमांत कुंडलीमध्ये. त्याचं साधारण शुभाशुभ आहे फळ, म्हणजे इतकं काही त्याच्यावर शुभग्रहांची पण दृष्टी नाही आहे, अशुभ ग्रहांचा पण काही संबंध नाही आहे. मग काय करायचंय की ही जी रास येते, जिथे चंद्र रास आपण इकडे दिलेली आहे अमांत चंद्र राशी, त्या राशीचे संबंधित पदार्थ पण दिलेले आहेत, ते साईडला लिहिलेले आहेत. तर जिथे शुभ दिसतंय तिथे काय होईल की ते पदार्थ जे आहेत, शुभ ग्रहांचा प्रभाव जर चंद्रावर आला तर ते पदार्थ त्यावेळेस स्वस्त होतील. अशुभ ग्रहांचा प्रभाव आला तर ज्या राशीत तो आहे त्या राशीने दर्शवलेले पदार्थांची किंमत वाढेल. हा कन्सेप्ट तेजी मंदीचा आहे. त्याचबरोबर थोडंसं अजून खाली घ्या चित्रा मॅडम, खालची लाईन दिसत नाहीये ना. तेजी मंदी विचारमध्ये इथे आपण काय अजून एक काय आहे की जेव्हा उत्पात दिसतो, उत्पात होतो कोणत्याही प्रकारचा, आता जसं ग्रहण हा पण एक उत्पात आहे, बाकीचे जे उत्पाद आहेत ते तुम्हाला दृश्य उत्पाद आहेत, ते बघून समजतं की ते उल्कापात झाला म्हणजे एक उत्पात झाला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्पाद संहितेत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण ग्रहण हे आपल्याला माहिती आहे की 7 सप्टेंबरला ग्रहण आहे, हा एक उत्पात आहे. मग त्याचं फळ काय आहे, तर त्याच्यात मग आपण काय बघितलं की सिंह सूर्यमासात होत आहे, म्हणजे सूर्यमास बघायचा. सूर्य कोणत्या राशीत आहे, तो सूर्यमास. जेव्हा ग्रहण होते त्यावेळेस सूर्य सिंह राशीत आहे, त्यामुळे सूर्यमास झाला सिंह. मग त्याचं फळ काय दिलंय तर सोने, दागिने, रत्न, मोती, चांदी, चामड्याच्या वस्तू यांचा संग्रह करा त्यावेळेस,
आणि म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ते स्वस्तात मिळेल असं त्याला म्हणायचंय. आणि त्यानंतर 5 महिन्यांनी ते विकल्यास फायदा होईल, असं या ग्रहणाच्या उत्पाताच्या संबंधित. आणि त्यावेळेस सूर्य ज्या राशीत होता, सिंह राशीत, तर त्याप्रमाणे जे फळ आहे ते अशा प्रकारे आहे. पुढची घ्या मॅडम. आता संहितेत ग्रहचार असा एक विचार आहे जो बेसिकली उदयस्तावर अवलंबून आहे. तर त्याच्यामध्ये आता चंद्र आणि रवीचं आपण घेत नाही. बेसिकली त्यांनी रवीमध्ये म्हटलंय की रवी ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र पीडित नक्षत्र समजावं. आणि चंद्रासाठी एक शृंग विचार वेगळा आहे, तर तो आपल्याला आता इथे म्हणजे गरजेचा नाहीये. पण जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये बघाल, म्हणजे दिवसांमध्ये वगैरे बघायचं असेल, तेव्हा आपल्याला चंद्राचा शृंग विचार पण विचारात घ्यायला पाहिजे. मंगळमुख आहे, पण यावेळेस काय आहे की मंगळमुख म्हणजे मंगळ वक्रीच होत नाहीये, त्यामुळे मंगळमुखाचं फळ नाहीये. मग बुधचारामध्ये काय घेतलेलं आहे की एक तर त्यांनी असं म्हटलं की जेव्हा बुध उदित होतो तेव्हा उत्पात होतो. म्हणजे काय आहे की अस्त होताना जी स्थिती असते त्याच्या विपरीत स्थिती उदयाच्या वेळेस होते. जर अस्त होत असतानाची स्थिती खराब असेल तर तो जेव्हा उदय होईल त्यावेळेस ती स्थिती उलटी म्हणजे चांगली होईल. अस्त होतानाची स्थिती चांगली असेल तर त्याच्या उलट होईल, हे एक म्हटलेलं आहे. आणि महिन्यांप्रमाणे पण त्याची फळं सांगितलेली आहेत आणि त्याची गती पण म्हटलेली आहे. तर इथे आपण ह्या तक्त्यामध्ये सगळं दिलेलं आहे की जेव्हा अस्त होता, आता 19/5/2025 एक्झाम्पल पहिलं आपण बघू. 19/5/2025 ला तो अस्त होतोय, तर त्यावेळेस वैशाख मध्ये अस्त होतोय. मग त्याचं फळ काय आहे तर शुभ फळ आहे. पण त्याची गती कशी आहे तर त्याची तीक्ष्ण गती आहे. हा, कोण? श्वेता मॅडम, तुम्ही हँड रेज केलाय का? हो, तुम्ही काही स्लाइड प्रेझेंट करत असाल तर त्या दिसत नाहीयेत. मोबाईल स्लाइड करा तुम्ही. कारण मी आयपॅड वरती तर काहीच दिसत नाहीये तिथे. हा, तर ते इतरांना दिसतायत ना, नाही बाकीच्यांना दिसतायत ना. नाही दिसत. दिसतायत आम्हाला हो, मोबाईल मध्ये नाही दिसत. नाही दिसत ऍक्च्युली. नाही दिसत. दिसतायत स्लाइड दिसतायत. स्लाइड दिसणार मॅडम, जे मोबाईल मध्ये बघत असाल. हा, मोबाईल ऍडजस्ट करून बघा तुमचा. स्लाइड आहेत कारण दिसतायत. मोबाईल वरती व्यवस्थित दिसत आहे. हो हो. तर ही गती जी आहे ना, ही आता आपण अस्ताच्या वेळेस वैशाख मध्ये अस्त झाला, आपण म्हटलं शुभ फळ. आता गती ही नक्षत्रावरती डिपेंड आहे, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये दिले की तीक्ष्ण गती का, कारण तो रेवती नक्षत्रात होता. कधी? जेव्हा अस्त झाला. पण अस्त झाला म्हणजे काय, तेव्हा रेवतीमध्ये होता, म्हणून तो एक पॉइंट झाला आपल्याला पकडण्यासारखा की ह्याची अस्त होतानाची गती कशी होती तर ती अशुभ होती. तीक्ष्ण गती अशुभ आहे. पण तो नंतर रेवतीमध्येच राहणार. बुध फास्ट मुव्हिंग आहे ना, तर तो रेवतीमध्येच राहणार नाही, म्हणजे पुढच्या नक्षत्रात जाईल. त्यामुळे गतीचा टेम्पररी आपण म्हणजे इतकं त्याला आपण महत्व नाही द्यायचं, पण ह्या मासाच्या फळाला आपल्याला जास्त महत्व द्यायचंय. आणि जेव्हा दोन्ही चांगलं येईल तेव्हा तो अतिशय चांगलं आहे असं पकडायचं. अशा प्रकारे हे सगळ्या महिन्यांची तुम्हाला बुधाचा कधी उदय होतोय, कधी अस्त होतोय हे बघून, आणि त्याचं काय फळ आहे आणि गती कशी होती हे बघून हे सगळं फळ दिलेलं आहे. आता इथे जर आपण बघितलं ना तर 30 सप्टेंबरला तुम्ही बघितलं तर तिथे अश्विन मध्ये त्याचा उदय होतोय आणि त्याचं फळ आहे शस्त्रभय, चोरभय, अग्निभय, रोगभय, अन्न कमी. आणि त्याची गती कुठली होती तर घोर गती चित्रामध्ये. म्हणजे इथे दोन्ही खराब झाले, म्हणजे हा पिरियड जो आहे हा खराब आहे. हा, बोला मॅडम, अंजली मॅडम.
मी हँड किया है क्या अंजली महामुनी? सर स्क्रीन एकदा डिस्कनेक्ट. हॅलो, हा हा सर तुमच्या हम्म. ते मोबाईल डिस्कनेक्ट करून एकदा परत हे करतात का? कारण स्लाइड दिसत नाहीये बऱ्याच जणांना. नाही, मलाही दिसत नाही. ती पहिली नाही, जी तुम्ही आहे मोबाईल मध्ये तेजी बघताय का? मंदी विचार आहे ना, ती स्लाइड आहे दिसतंय माझ्यावर आम्हाला. दिसत नाही. हा, आम्हाला हो मोबाईलवर हो, व्यवस्थित दिसतंय. नाही दिसत आहे. काय आहे की नेटवर्क नसेल ना. व्यवस्थित मला दिसत आहे. एकच स्लाइड आहे तीच. नेटवर्क इश्यू असेल. हरकत नाही, आपण हे तुम्हाला हे पीपीटी आम्ही देणार आहोत ग्रुपमध्ये. ओके ओके ठीक आहे. हम्म. ओके. कारण याचा उपयोग करायचा आहे. या सगळ्या तारखा नुसत्या बघून एकदा बघून काही फायदा नाही. हे पीपीटी आम्ही शेअर करू. याचा वर्षभर तुम्हाला उपयोग होईल हो हो याकरता एवढी चालेल. मेहनत केलेली आहे. ह्या ग्रुपवर येईल ना सर? ह्याच ग्रुपवर या टाकाल ना? ग्रुपवर आम्ही हे शेअर करू पीपीटी. थँक्यू सर. तर इथे आपल्याला जो सप्टेंबर महिना आहे ना, तो खराब, म्हणजे 30 सप्टेंबरला तर ते खराबच दिसतंय. आणि त्याच्या आधी पण जर तुम्ही ऑगस्टचं पण बघितलं तर श्रावण भयकारक आणि गती पण संक्षिप्त, म्हणजे तिथपासून एक पुढे पण आपण बघू की आपण ह्या पिरियड मध्येच कसं येऊ ते, की इथे सगळीकडून हा पिरियड खराब कसा दिसतो. इथे ग्रहण पण आहे ना. पुढे घ्या मॅडम. आता बुधचार बघितला आपण. आता गुरुचार मध्ये बघूया आपण की गुरुचार मध्ये काय की गुरु उदय आद्रा नक्षत्रात कधी झाला? 6 जुलै 2025 रोजी. त्यामुळे त्याचा जेव्हा उदय होतो तर त्याच्याप्रमाणे पण एक महावर्ष असं पकडतात. तर त्यावेळेस जेव्हा उदय होतोय तर मग त्यामुळे त्यावेळेस महावर्ष मार्गशीर्ष महावर्ष येतं. आणि याचे फळ काय आहे की पावसाची कमतरता, रोग भय, शत्रू भय असं सगळं आहे. आणि दुसरं म्हणजे असा पण एक नियम आहे की गुरु जर एका वर्षात 2.5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक नक्षत्रांमधून जर तो अधिक नक्षत्रांचा जर भोग केला त्यांनी, 2.5 किंवा 2.5 पेक्षा अधिक नक्षत्रांचा, तर ते चांगलं नाहीये. तर ह्या वर्षी तसं होत आहे. त्यामुळे शेती उत्पन्नाकरता अशुभच आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय वाटतंय की पाऊस होईल पण त्याच्यात अनियमितता असेल, कुठे कमी होतोय, जास्ती होतोय, आणि त्याच्यामुळे जे उत्पादन हवंय ते मात्र मिळत नाहीये. गुरुचार मधून पण आपल्याला तसंच दिसतंय. हे एक तर तो 2.5 नक्षत्राहून अधिक नक्षत्रांचा भोग करतोय, आणि दुसरं म्हणजे ते मार्गशीर्ष महावर्ष पावसासाठी वगैरे चांगलं नाहीये, रोगभय, शत्रुभय वगैरे म्हणतायत. तर शुक्रचार मध्ये काय आहे? तर इथे परत शुक्र विथी वगैरे अशा गोष्टी येतात संहितेमध्ये. आणि उदय असतं, जसं आपण 4 मध्ये मी म्हटलं की उदय असताचा विचार केलेला आहे. तर शुक्र अस्त कधी होतोय? तर 14/12/2025. त्यावेळेस नक्षत्र कोणतं आहे? तर ज्येष्ठा. विथी मृग दक्षिण विथी असल्यामुळे अनिष्ट फळ आहे. आणि तो उदय झालाय त्यावेळेस काय आहे? नक्षत्र श्रवण आहे, विथी जरदगव आहे. पहिल्यामध्ये नक्षत्र ज्येष्ठा होतं, विथी मृग, इथे जरद्रव आहे. त्यामुळे मध्यम प्रकारचे शुभिक्ष, म्हणजे नंतर मध्यम प्रकारचे शुभिक्ष व संतोषजनक स्थिती राहील. म्हणजे हा शुक्र अस्ताचा काळ पण खराब दिसतोय. आणि शुक्र ज्येष्ठामध्ये अस्त होत असल्याने क्षत्रिय राजवर्ग मध्ये उपद्रव संपवतो. म्हणजे क्षत्रिय वर्ग म्हणजे आता काय आहे की आता क्षत्रिय वर्ग कोणाला म्हणणार तुम्ही? की हे पॉलिटिशियन्स. काही राजे राहिला नाही ना आता, तर प्राईम मिनिस्टरच राजा. आता शनिचार मध्ये काय म्हटलंय? तर शनी ज्या नक्षत्रांमध्ये गोचर करतोय त्याचा विचार तिथे केलेला आहे.
पूर्व भाद्रपदा नक्षत्रात तो आहे 27/4/2025 पर्यंत. आणि नंतर मग परत तो वक्री होऊन 3 ऑक्टोबर 2025 पासून 19/1/2026 पर्यंत परत तो पूर्व भाद्रपदा नक्षत्रात आहे. तर जेव्हा तो पूर्व भाद्रपदा नक्षत्रात आहे त्यावेळेस फळ काय म्हटलंय की वैद्य, कवी, मद्यपी, व्यापारी व नीतिशास्त्राशी निगडित व्यक्तींना कष्ट. जेव्हा तो उत्तरा भाद्रपदामध्ये आहे म्हणजेच 28/4/2025 ते 2/10/2025 आणि नंतर 20/1/2026 पासून वर्ष अखेरपर्यंत, त्यावेळेस काय म्हटलंय की नदी किनारी राहणारे लोक, वाहन आणि वाहन निर्माण करणार संबंधित लोक, स्त्रिया, या सगळ्यांना कष्ट. राहूचार मध्ये, आता राहूचार मध्ये येऊया. इथे परवेश विचार केला जातो आणि तिथे एक कॅल्क्युलेट करून काढलं जातं की चांद्रपर्व मध्ये म्हणजे हे चांद्र पर्व आलं कसं, तर त्याच्यासाठी एक कॅल्क्युलेशन आहे, ते आता इथे सांगत नाहीये. तर चांद्र पर्व मध्ये ग्रहण होत असल्याने अवृष्टी, सुखा, बुद्धिमान व उच्च शिक्षित व्यक्तींना पीडा. सगळीकडे अवृष्टी, सुखा वगैरे हे सगळ्या गोष्टी कॉमनली सगळीकडून आपल्याला दिसत आहेत. हा घ्या मॅडम, पुढे खाली घ्या. आता अयनावरून ग्रहण फळाचा विचार केलाय की कोणत्या अयनात होत आहे. तर जे हे सप्टेंबर मधलं, आता 7 सप्टेंबरला चंद्रग्रहण होईल, ते दक्षिण अयनमध्ये होत आहे. त्यामुळे वैश्य वर्ग, व्यापारी वर्ग व शूद्र वर्ग यांना हितनाशक आहे. आणि जे पुढचं ग्रहण आहे ते 3 मार्च 2026 ला आहे. ते उत्तरायणमध्ये होत आहे. त्यामध्ये उच्च जाती व राजांकरिता त्रासदायक आहे. मगाशी आपण हाच म्हणजे जवळपास पिरियड तिथे पण बघितलेला ना की वरती राजांसाठी वगैरे चांगला नाही आहे, म्हणजे नेक्स्ट इयर 2026. मग हे अयनावरून ग्रहणफळ बघितलं. आता राशीनुसार ग्रहणफळ आहे की 7 सप्टेंबरचे जे ग्रहण आहे ते कुंभ राशीत होत आहे. मग त्याच्यामुळे त्या कुंभ राशीतल्याचं काय आहे, तर त्याचे फळ म्हणजे पर्वतीय तसे पश्चिम प्रदेशात राहणारे लोक, मजूर लोक यांना कष्ट. म्हणजे बेसिकली या ग्रहणामध्ये मध्यमवर्गीय लोकांसाठी हे चांगलं नाहीये. आणि पर्वतीय प्रदेश पण लक्षात ठेवा, कारण हे पुढे आपण कुर्मचक्रामध्ये पण बघू. 3/3/2026 जे आहे हे ग्रहण सिंह राशीत होत आहे. त्यामुळे त्याचे फळ आहे की वनवासी जातींचे लोक व राजा समान काम करणारे लोक यांना कष्ट. पुढे वर घ्या, खाली घ्या मॅडम. चंद्र, आता हे ग्रहण समयी चंद्रावरती दृष्टी. तर 7/9चं जे होतं, 7/9चं जे ग्रहण आहे त्यावेळेस काय आहे, तर बुधाची दृष्टी आहे. तर त्यामुळे तूप, मध, तेल व राजांची हानी, राजांमध्ये परस्पर द्वेष असं फळ आहे. पण गुरुची दृष्टी पण आहे चंद्रावर, म्हणजे हे बॅलन्स होते. गुरुची दृष्टीचं फळ दिलेलं आहे की कुठलंही अशुभ फळ प्राप्त होणार नाही. जे अशुभ फळ प्राप्त होते ते नष्ट होणार. जे बुधाच्या दृष्टीमुळे, बुधाशी संबंधित येत असल्यामुळे जे अशुभ फळ वाटत होतं ते नाहीये, म्हणजे हे वरचं फळ कॅन्सल होते. आता 3 मार्चच्या ह्याच्यात काय आहे, परत बुधाच्या दृष्टीमुळे तेच वरचं फळ आहे आणि मंगळाची दृष्टी पण आहे इथे. त्यामुळे इथे मात्र कॅन्सल होत नाहीये आणि इथे युद्धभय, अग्निकांड वगैरे इकडे
हे दुसऱ्या ग्रहणाचं फळ दिसतंय आपल्याला. आता मासानुसार ग्रहणफळ आहे. तर हे जे सप्टेंबरचं ग्रहण आहे हे भाद्रपद महिन्यात होत आहे. तर त्याचं फळ आहे की गर्भवती महिलांकरता अशुभ आहे. तर ज्या गर्भवती महिला असतील त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. आणि मार्च 26चं जे ग्रहण आहे ते फाल्गुन महिन्यात येत आहे. तर ते नर्तक, अभिनेता, नाटककार, गीतकार, सैनिक, क्षत्रिय वर्ग यांच्याकरता कष्टकारक आहे. एकंदरीतच हे मार्चचं जे ग्रहण आहे ते हे राजा वगैरे हे सगळी लोक, सत्ताधारी लोक ह्याच्यासाठी खराब आहे तो पिरियड. तो आपल्याला सगळीकडून तसं दिसतंय. आणि हे जो सप्टेंबरचं आहे ते मध्यमवर्गीय लोकांसाठी खराब दिसतंय. घ्या खाली मॅडम. आता एक सप्तनाडी विचार पण आहे. इथे 7 नाड्यांचा विचार केलेला आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल तर हे शनीच्या खाली काही नक्षत्र दिसतात. ती क्रमाने लिहिले आहेत, आडव्या क्रमाने. म्हणजे कृतिका, रोहिणी, मृग असा आडवा क्रम बघा. त्या क्रमाने ते लिहिलेली आहेत. कृतिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा अशा क्रमाने. परत इथे विशाखा, स्वाती असं लिहिलेलं आहे. तर हे जे पहिली नाडी आहे शनीची, सूर्याची दुसरी, चंद्राची तिसरी, आपलं मंगळाची तिसरी, या 3 नाड्या खराब मानलेल्या आहेत. उरलेल्या 4 ज्या आहेत त्या चांगल्या आहेत. तर याच्यात आपल्याला काय दिसतंय की सप्टेंबर सप्तनाडी चक्राप्रमाणे 3 ते 23 सप्टेंबर मध्ये मंगळ हा दहना नाडीत म्हणजे ते स्वतःच्याच नाडीमध्ये आहे. या तिसऱ्या नाडीत. आणि तिथे कोणताही ह्या बाकीच्या नक्षत्रांमध्ये कोणताही ग्रह नाही. म्हणजे तो स्वतःच्या नाडीमध्ये फुल्ली पॉवरफुल आहे त्या दहना नाडीमध्ये. त्यामुळे परत आपल्याला दिसतंय की हा सप्टेंबर हा जो पिरियड आहे हा खराब आहे. सप्तनाडीमधून सुद्धा आपल्याला तेच दिसतंय. पुढे दे मॅडम. आता कुर्मचक्र विचार तुम्ही कुठे ऐकला असेल तर इथे आपण विश्व कुर्मचक्र, भारताचं कुर्मचक्र दोन्ही तुम्हाला लावून दाखवलेले आहेत. तर सप्टेंबर मध्ये कुर्म स्थितीची पण पहा. आपण जर पाहिली तर कुर्मचक्र तुम्हाला पाहता यायला पाहिजे. त्यासाठी हा पण एक संहितेतला विचार आहे. तर इथे तुम्हाला राहू, शनी, सूर्य, बुध, मंगळ यांची स्थिती आपण दिलेली आहे. आता भारत कुर्मचक्राप्रमाणे जर पाहिलं तर या स्थितीमुळे काय होतंय की कोणते प्रदेश इकडे दिलेले आहेत, लेह लडाख, उत्तराखंड. मगाशी आपण बोललेलो हा पर्वतीय प्रदेश लक्षात ठेवा. कारण इथे कुर्मचक्राप्रमाणे पण इथे या प्रदेशात आपल्याला वाईट फळ दिसतंय. कारण इथे राहू आणि शनी जे आहेत हे तुम्हाला दिसत आहेत इकडे, तो एरिया आहे भारताच्या प्रदेशामधला. इथे राहू आणि शनी हे उत्तरा भाद्रपदामध्ये तुम्हाला शनी दिसेल आणि पूर्व भाद्रपदामध्ये राहू दिसेल. तर तो पॅच खराब होतोय. त्याच्यामुळे आपण हा लेह लडाख, उत्तराखंड घेतलाय. आणि तसंच जर तुम्ही खाली बघितलं तर खाली तिथे मंगळ आहे चित्रामध्ये. त्यामुळे तो जो भाग आहे तो आंध्र प्रदेश, चेन्नई हा प्रदेश आहे. तर इथे आपण आपत्ती म्हणू शकतो. इथे आपत्ती येईल कोणत्या प्रकारे सप्टेंबर मध्ये. आणि विश्व कुर्मचक्राप्रमाणे जर विचार केला तर तो एरिया कुठला होतो की युरोप, युक्रेन, रशिया यांच्यात. जे युक्रेन रशियाचं चालूच आहे. म्हणजे आपण म्हणू की ते सप्टेंबरच्या पर्यंत ते काही संपणार नाहीये. आणि खाली जर बघितलं तर दक्षिण आफ्रिका या प्रदेशात
काहीतरी उपद्रव होऊ शकतो. असं या कधी सप्टेंबर 25 मध्ये कुर्मचक्राप्रमाणे पण आपल्याला तसंच दिसतं. अजून एक आता इथे लिहिलेलं नाहीये, पण ते सांगायचं झालं तर आता पण जे हे भूकंप झाले म्यानमारमध्ये, तर असं पण एक संहितामध्ये नियम आहे की जेव्हा 2 ग्रहण एकाच महिन्यात येतात. आता जर तुम्ही बघितलं तर या महिन्यात मार्चमध्ये 2 ग्रहणं आली, भारतात न दिसणारी, पण 2 ग्रहणं होती एकाच महिन्यात. तर असं जेव्हा असतं तर तो एकदम वाईट असतं, वाईट पिरियड असतो. आणि त्यावेळेस आपण जर बघितलं तर हा प्रदेश जिथे भूकंप झाला तिथे मंगळ आहे आणि मला वाटतं काल होता ना चित्रा मॅडम, काल आणि मृत्यू आहे ना जे आपल्याला हो, मंगळ आणि काल एकत्र होता. काल, मंगळ आणि काल एकत्र आहे. मृत्यू वेध करत होता, मृत्यू दुसऱ्या ह्याच्यात होता, पण वेध करत होता. हा बरोबर, मंगळ आणि काल एकत्र होते त्याच अंशावरती. याच अंशावरती. तर काल वगैरे तुम्हाला माहिती असेल की धुमादी अप्रकाश ग्रह आहेत आणि गुलिकादी उपग्रह आहेत. तर काळ म्हणजे रवीचा उपग्रह, मृत्यू म्हणजे मंगळाचा उपग्रह. तर आपल्याला हर्षल, नेपच्यून, प्लुटो वापरायची काहीच गरज नाही आहे, कारण आपल्याकडे हे 9 प्लॅनेट आणि 5 उपग्रह आणि 5 अप्रकाश ग्रह असे मिळून 19 आहेत. त्या उपग्रहांना आणि तुम्ही जर अप्रकाश ग्रहांना व्यवस्थित वापरलं तर इथे इझिली दिसतं की इथे मंगळ आणि काळ एकत्र आहे आणि 2 ग्रहणं आलेली आहेत. तर त्यामुळे त्या प्रदेशात उपद्रव झाला, भूकंप झाला. आता चैत्र, आता लास्ट आपण सगळ्यात इम्पॉर्टंट कुंडली कोणती आहे तर चैत्र शुद्ध प्रतिपदेची कुंडली. याच्यावरून आपण पूर्ण वर्षभराचा आढावा घेतो. तर ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर आपण म्हणतो की हे वर्ष चांगलं नाही, चांगलं नाही. तुम्हाला तुम्ही ते बघाल तर सगळे बरेच ग्रह अष्टमात दिसत आहेत. हे सर्वसाधारणपणे ज्याला ज्योतिष, साधारण ज्योतिष पण समजत असेल त्याला पण हे समजतं की अष्टम स्थान चांगलं नाही. आता काय काय आहे इकडे तर लग्नेश. आता इकडे आपल्याला ते राजा, मंत्री वगैरे जे होते त्यांना ह्या कुंडलीत चेक करायचं की इथे काय आहे आणि मग तुम्हाला पिक्चर क्लिअर होईल. जसं जर तुम्ही बघितलं तर तिकडे बुध कोण होता की जो म्हणत होता की ह्याच्यामुळे पाऊस चांगला होईल, खरीप असा स्वामी बुध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल असं तिथे लिहिलेलं. आता त्या बुधाची स्थिती तुम्ही इकडे बघा कुंडलीत, तो अष्टमात नीचेचा आहे, तर त्याचं गेलं ना फळ सगळं. ह्या सगळ्यांना तुम्ही जेव्हा कुंडलीत आणाल आणि तेव्हा त्याचा विचार कराल तर त्याचं मग ऍक्च्युअल तुम्हाला कळत जातं. नाहीतर तर त्या पंचांगात ते असं एकाचं चांगलं आहे एकाचं खराब आहे, नक्की चाललंय काय. आता रवी जो आहे तो काय होता, वर्षेश होता, मंत्री होता, मेघेश होता, तो गेला अष्टमात आणि या कुंडलीचा लग्नेश सुद्धा आहे. चंद्र पण अष्टमात, त्यामुळे चंद्रावरून आपण जनतेचा विचार करतो. त्यामुळे आम जनतेसाठी हे वर्ष चांगलं नाही. या वर्षी बरेच परिवर्तन व चढ उतार पाहायला मिळतील. देशाची सांपत्तिक स्थिती द्वितीय स्थानावरून आपण बघतो, तिथे केतू असून मंगळाची दृष्टी आहे आणि द्वितीय जो बुध आहे तो नीचेचा आहे. पण त्याचबरोबर गुरुची दृष्टी पण द्वितीय स्थानावर आहे. त्यामुळे ते बॅलन्स होत आहे, म्हणजे चांगलं पण नाही वाईट पण नाही, एक साधारण वर्ष, साधारण आर्थिक स्थिती, एकदम कोलॅप्स पण नाही होते, एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स पण नाही देते, असं साधारण इकॉनॉमी राहील. तृतीयेश
उच्चीचा. तर तृतीयेश हा आपण शेजारील प्रदेश यांचा विचार आपण तृतीय स्थानावरून करतो. तर तो तृतीयेश उच्चीचा झालाय आणि अष्टमात गेलाय, त्याच्यामुळे आपण म्हणतोय की शेजारील राष्ट्रांकडून आपल्याला त्रास संभवू शकतो. चतुर्थेश लाभात व चतुर्थावर गुरुची दृष्टी, त्यामुळे चतुर्थावरून मगाशी सांगितलं जसं पाऊस म्हणजे पीक पाण्याचा विचार चतुर्थावरून करतो. आता चतुर्थेश लाभात गेला, चतुर्थावर गुरुची दृष्टी आली, त्यामुळे पाऊस चांगला होईल. त्याचबरोबर चतुर्थावर शनी व राहू यांची पण दृष्टी येते, त्यामुळे मग हा सर्कस की होईल पण त्याचा फायदा अल्टिमेटली मिळणार नाही. ज्या प्रकारे पीक पाणी व्हायला पाहिजे तसं होणार नाही. मग पंचमावर आलो. पंचमेश कुठे आहे? तर पंचमेश दशमात शत्रू राशीत असून दशम व अष्टम हे परिवर्तन योगात आहेत आणि पंचमावर मंगळाची दृष्टी आहे, त्यामुळे शेअर बाजारामध्ये पण बरेच चढ उतार राहतील. पण एकंदरीत पुढील वर्षाअखेर वर्षारंभाच्या तुलनेत इतकी चांगली वाढ दिसणार नाही. जशी इकॉनॉमी राहील तसंच ते मार्केट राहील. अप्स अँड डाऊन्स राहतील, पण तुम्ही ह्या वर्षीचं क्लोजिंगचा इंडेक्स बघितला, पुढच्या वर्षीचा क्लोजिंगचा इंडेक्स दिसला तर जवळपास तिथेच राहील. त्याचबरोबर पंचमाचा अष्टमाशी संबंध असल्यामुळे विद्या खाते व विद्यालयांसंबंधित बरेच बदल होतील. पंचमाचा अष्टमाशी म्हणजे पंचमेश गुरु जो आहे तो परिवर्तन योगाने अष्टमात पण जातोय ना, दशम आणि अष्टमचं परिवर्तन झाल्यामुळे, आणि तो अष्टमेश पण आहे गुरु, त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रात आपल्याला अष्टम म्हणजे परिवर्तन, त्यामुळे बरेच परिवर्तन आपल्याला दिसेल शिक्षण क्षेत्रात. सप्तमेश सप्तमात असल्यामुळे परराष्ट्रांशी संबंध चांगले राहतील. अमावास्या अष्टमात संपत असून तिथे 5 ग्रह आहेत, त्यामुळे लग्नेश व राजा तसेच मंत्री असलेला सूर्य तिथेच आहे, त्यामुळे तोटे नुकसान व इन्शुरन्सचे व्यवहार अधिक राहतील. तोटे नुकसान झाल्यामुळे इन्शुरन्सचा व्यवहार होणार ना, क्लेम्स होणार. पंचमेश दशमात व दशमेश उच्चीचा असल्याने सत्ताधारी पक्षास उत्तम आहे. पंचमावरून आपण अधिकार बघतो, तो पंचमेश दशमात गेलेला आहे, त्यामुळे दशमावरून आपण सत्ताधारी बघतो, तर त्यांना चांगलं आहे. वेश अष्टमात विपरीत राजयोग करतो आहे, त्यामुळे तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांना योग्य शिक्षा संभवते. आणि बुध हा खरीपाचा स्वामी तसेच निरसांचा स्वामी असून अष्टमात नीचेचा, मगाशी मी सांगितलं तसं की तो खरीपाचा स्वामी बुध शुभग्रह आहे म्हणून उत्तम होईल असं नाही, तो कुंडलीत खराब आहे. आणि चंद्र हा रब्बीचा स्वामी असून अष्टमात आहे, त्यामुळे त्यांचे फळ चांगले राहणार नाही. विशेष करून रब्बी पिकांच्या संबंधित अशुभचा जास्त राहील. अशा प्रकारे आपण या एकंदरीत वर्षाचा आढावा घेतला. तर कोणाला काही विचारायचं असेल, तुम्हाला कसं वाटलं हे, तर ते बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. सर ही धन्यवाद. कुंडली कशी घेतली सिंह लग्नाची? उदित लग्न मीन आहे ना, कुठे सिंह लग्नाची कुंडली कशी काय आली असं? कुठे उदित लग्न मीने? नाही, आता पंचांगात जर आपण सकाळचं लग्न पाहिलं तर सकाळचं लग्न नाही पाहायचं मॅडम, मग हे कुठलं आहे? हे सिंह लग्न लग्नाची आहे कुंडली? अमावास्या कालच संपलेली आहे. हो, आपण पाडवा आज का घेतो? कारण तिथी जी आहे ती सूर्योदय व्यापिनी पाहिजे म्हणून. हो ना, हा, पण मग ही हे कालची आहे मॅडम, कालची 14 27 का काहीतरी
ची पत्रिका ही आहे. अमावस्या अंतची अमावास्या अंतची पत्रिका आहे. पत्रिका आहे ती. आपल्याला अमावस्या अमावास्या शब्द काल संपता संपलेली संपता आहे. गेलेली. काल तुम्ही काय काय पंचांगात अमावास्या काल तुम्ही बघा पंचांगात अमावास्या कधी संपली अच्छा. त्यावेळेची ओके. पत्रिका आहे. ओके. अमावास्या गुरुजी कालच एक प्रश्न संपलेली आहे. विचारायचा आहे की हो हो संवत्सराचं फल हे हम्म. त्याच्या नावाप्रमाणे असतं. हो त्या असा जो नियम आहे त्याप्रमाणे जर विचार केला तर ह्या संवत्सराचं नाव जे आहे विश्वावसू आहे. विश्ववसू, तर याचा अर्थ काय नेमका आणि याचं फळ काय त्या नावाच्या अनुरोधाने? याचं नावाचं फळ असं नाहीये, पण ह्याचं जो संहितेमध्ये जो याचं फळ दिलेलं आहे हा तर संहितेमध्ये जे फळ दिलंय ते मिश्र फळ म्हटलेलं आहे त्यांनी, आणि ते आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रत्येक संवत्सराला त्यांनी त्याचं फळ लिहून ठेवलंय. हो बरोबर. आता कसं की मागच्या वेळचं जे संवत्सराचं नाव तर हे काय क्रोधी नाम संवत्सर, हो त्यामुळे क्रोधी हे जगात सर्वत्र क्रोधच पसरलेला होता देशासहित. हम्म. आणि त्याचा विचार करता त्या नावाचा त्यावेळेला विचार केला तर ह्या नावावेळेला विश्ववसू असं हे जे नाव म्हटलं चांगलं ते वाटतं. नाव चांगलं वाटतं, हा. पण विश्व आणि पण वसू हे त्याचं दोन गोष्टी फळ आहेत. मात्र त्याचं मध्यम लिहिलं, मिश्र लिहिलेलं आहे. मिश्र लिहिलंय त्यांनी अच्छा, विश्ववसूचं पण फळ. हम्म. ओके ठीक आहे. म्हणजे ह्याचा विश्ववसू या शब्दाची नेमकी व्याख्या करता येणं जरा थोडं अवघडच असं दिसतंय. हा नाही त्याची कुठे केलेली पण नाहीये. बर 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 ठीक ठीक ठीक. बाकी तुमचं प्रवचन खूप छान झालं आणि आम्हाला त्याचा उपयोग नक्कीच होईल. आणि तुम्ही पाठविणारच आहात म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही, तेव्हा त्याचा हा स्वतंत्रपणे PDF विचार आम्ही करता येईल. ग्रुपमध्ये नक्की शेअर करू. हो हो आणि आम्ही धन्यवाद. म्हणजे मेदेनियाचा एक कोर्स पण करायचा विचार करतो, तर असं करायचं असेल तेव्हा टाकू. आपलं आडनाव काय बरं, मी नाही लक्षात आलं. कदम. कदम ना. ओके 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 ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावो. तुम्हाला पण सर. धन्यवाद. चित्रा मॅडम. हा, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. काही कोणाला विचारायचं असेल तर विचारून घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास करण्याची आमची नेहमीच आमचा प्रयत्न चालू असतो. आणि सुरुवातीपासून ज्यांना ज्योतिष शिकायचं असेल, अगदी काही माहिती नाही पण शिकायचं आहे, तर त्यांच्यासाठी आमचा एक कोर्स चालू आहे. ज्यांना ज्योतिष शिकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन काही करायचं आहे तर महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री परीक्षा जी आहे त्या शास्त्रीसाठी तर आमची संस्था प्रमाणित आहे आणि आम्ही अभ्यासक्रम करून घेत असतो. त्याचेही क्लासेस चालू आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन उपक्रम आमचे चालूच असतात. मला कोणाला त्याच्याबद्दल जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, करायचं असेल तर तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकतो. हा, श्रीरंग नरवणे, काय म्हणायचंय तुम्हाला, बोला. विश्वावसू हे एका काय ते योनी असते ना, चित्ररथ वगैरे जे योनी होती त्यामधली एक योनी आहे. चित्ररथ हा त्यांचा मुलगा होता. मदालसा ही मुलगी होती विश्वावसूची. तर ती एक अशी योनी आहे की जे मनुष्य नाहीत, देव नाहीत, असे जे गंधर्व का चित्ररथ गंधर्व होता ना? हो हो गंधर्व होता, महापराक्रमी होता. आणि त्याच्याबद्दल काही माहिती आहे ते मी या ग्रुपमध्ये शेअर करेन. हो हो जरूर. हरकत नाही. तर थोड्या काळावधीने आम्ही पाठवू हे डिटेल्स तुम्हाला. आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारलं, तर आपण हा कार्यक्रम आता संपवू. हो, तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना. ज्योतिषशास्त्राचा हाच हे आहे की कशा रीतीने पुढच्या गोष्टी येणार आहेत त्या रीतीने आपण आपला उपक्रम नीट आखायचा असतो. त्यामुळे हे संवत्सर असं आहे म्हटल्यावरती आपल्याला कुठली काळजी घ्यायला पाहिजे, कशा रीतीने वागायला पाहिजे, त्यासाठी ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला पथदर्शक शास्त्र म्हणून त्याचा उपयोग करायला हवा. म्हणजे कसं, एखाद्या आपल्याला कळलंय की पुढची भूमी एकदम उबडखाबड आहे, कुठेतरी दगड आहेत, तर आपण पायात चप्पल न घालता जाणार नाही, आपण आपले पाय सुरक्षित ठेवून जाऊ. त्याच रीतीने या शास्त्राचा अभ्यास करा, त्याच रीतीने या शास्त्राचा उपयोग करा.
धन्यवाद. धन्यवाद आणि नववर्षाच्या शुभेच्छा. हो. चित्रा मॅडम, अविनाश धन्यवाद. सर, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हो, थँक्यू मॅडम. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद चित्राजी आणि अविनाश सर. एक धन्यवाद. निवेदन असं आहे की हे दरवर्षी कार्यक्रम आपण करता, खूप छान वाटतं. याला आणखीन आपल्याला थोडंसं टेबलाइज करून आणि वर्षभराच्या साठी रिफर करता येईल, असं एक काही करता आलं पुढच्यापासून तर करावं असं आणि एक निवेदन आहे. म्हणूनच हे पीडीएफ पण शेअर करतो आहोत ना. आपण हे तुम्हाला PDF तारखा बिरका प्रत्येकाला बघून अंदाज घेता येत राहील की काय होतंय. पण माझं जे म्हणणं होतं ते असं खूप होतं सर चांगलं की हे कसं आहे, आता हे जे आहे, ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राची थोडीफार माहिती आहे त्यांच्यासाठी ते त्याचा उपयोग होईल. अदरवाईज विवेचनशिवाय कळत नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की हे विस्मृतीत गेलेला प्रकार आहे पंचांग वाचन पाडव्याला, जे आधी दरवर्षी व्हायचं आणि सर्व गावागावात व्हायचं. तर ते सर्वसामान्य माणसाला कळेल अशा प्रकारे आपण त्याला टेबलाइज करून थोडंसं एंडला एखादं ज्याला म्हणतो ना आपण शेरे वगैरे सारखं देऊ शकलो तर उत्तम होईल. हो, नाही आणि पण सर्वसाधारणला म्हणजे आता हे सर्वसाधारणना हे सांगू शकतो की ह्याच्या प्रमाणे फळ काय दिसतंय हे आपण सांगितलं. कसं बघायचं त्याच्यासाठी तर तुम्हाला ज्योतिष शिकावं लागेल. नाही, कसं बघायचं त्याची गरज नाही, कारण ते सर्वसामान्याला ज्योतिष शिकूनच सर्व गोष्टी कळतील किंवा सर्व हो, शास्त्र शिकून कळेल असं बरोबर. नाहीये. त्याला ह्या विवेचनाचा उपयोग कसा, म्हणजे एंड रिझल्ट त्याला काय लक्षात ठेवायचंय ते शेराच्या कालममध्ये पुढे असावं. आणि दुसरी एक, दरवर्षी आपण हे उपक्रम करता तर आम्हाला ऐच्छिक दक्षिणा देण्याची संधी द्या, योग्य तो तपशील पाठवून. तर हे प्रॅक्टिकली एक विचारायचं होतं हा, की हे क्लासेस प्रॅक्टिकली कुठे चालतात, त्या ऑनलाईनच चालतात? हे ऑनलाईन आम्ही मेदिनियाचा एक कोर्स करायची आमची इच्छा आहे, कारण हे कोणच शिकवत नाही. आणि हे संहिता हा विषय अतिशय इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हाला पूर्ण म्हणजे ज्योतिषी व्हायचं असेल तर तुम्हाला संहितेमध्ये इतक्या चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण त्याचा कुठेच उल्लेख होत नाहीये. आता ह्याच्यातले तुम्हाला जे थोडंफार दाखवलं तसं याच्यात बरंच विस्तृत प्रमाणात संहितेमध्ये दिलेलं आहे. तर ते कुठेतरी म्हणजे शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याचा ऍक्च्युअल उपयोग करून त्याचा वापर पण केला पाहिजे. तर तसं त्यासाठी आम्हाला एक करायचं आहे, कधी अभ्यासक्रम म्हणजे चालू करू तर या ग्रुपमध्ये टाकू. बाबूरावजी, तुम्ही म्हणता तसं प्रत्यक्ष म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आता आपण जसं शिकवलं किंवा पत्रिका पण online पद्धतीने दाखवून अशा रीतीने आमचे अभ्यासक्रम चालू असतात. नाही, आम्हाला म्हणायचं प्रॅक्टिकली ठिकाण असं आहे का कुठं की जिथं आम्ही अटेंड करू शकू? प्रॅक्टिकली म्हणजे मला समजलं नाही, म्हणजे काय? ऑफलाईन. ऑफलाईन. ऑनलाईन चाललंय आहे, हा, तर आम्हाला म्हणायचं समजते समजा आता क्लासेस कुठे होत आहेत तुमचे. नाही, Offline ऑफलाईन होत नाही, नाही, कारण तो एका विशिष्ट Offline. एरियासाठी ते मग रिस्ट्रिक्ट होऊन जातं ना. आता तुम्ही कुठे आहात, कुठून जॉईन केलं सातारा. मग आता आम्ही सातारा. मुंबईत आहोत, तर आम्ही कसं साताऱ्याला येऊन कसं शिकवणार, नाही ना होऊ शकत. हा, ठीक आहे. पण आमचे बरेचसे विद्यार्थी आहेत इथे आता याच्यात पण, फोरम मध्ये पण असतील, तर हो, काय आहे ना. वेगवेगळ्या ठिकाणाहून असतात, त्यामुळे त्याच्यात काही तसा फरक पडत नाही. म्हणजे हो, नाही, क्लासेसचा खूप उपयोग होतो मॅडम आम्हाला. रेखा कर्णिक बोलते. हा बोला. हो, बरोबर. तेच तुमच्याकडे केलाय ना मी. हो, तुम्ही केलेत आमच्याकडे काही कोर्सेस. हो, नाही, खूप उपयोग होतो आणि माझा अभ्यास पण चांगला चाललाय आणि प्रॅक्टिस पण चालू आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. हो, चला, धन्यवाद. आता आपण पुढच्या संवत्सरात भेटू. चला, धन्यवाद. ओके, धन्यवाद. धन्यवाद सर, मॅडम. हा, बोला. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चित्रा धन्यवाद. मॅडम आणि अविनाश कदम सर, धन्यवाद. धन्यवाद. चला, सर्वांचे धन्यवाद ऐकल्याबद्दल. पण आता कार्यक्रम थांबूया.